जय शिवराय मित्रांनो, मी योगेश आणि तुम्ही पाहत आहात YouTube। मित्रांनो, आजकाल सोशल मीडियावर एक पोस्ट, एक व्हिडिओ सतत व्हायरल होत असतो। किंबहुना काही ठराविक लोकांकडून मराठ्यांना येणवण्यासाठी आणि स्वतःची शेती मिळवण्यासाठी ती पोस्ट, तो व्हिडिओ पुन्हा पुन्हा जाणून फिरवला जातो। तो म्हणजे, अरे आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर तुम्हाला आरक्षण घ्या म्हणत होते, पण तुम्ही आरक्षण घेतलं नाही। तेव्हा तर तुम्हाला लय तुमची पाटीलकी प्यारी होती, तेव्हा तर लय तुम्हाला तुमच्या पाटीलकीचा माज होता। मग आता कशाला आरक्षणाची भीक मागता, आता कशाला आरक्षण मागता, अशा प्रकारचा अपप्रचार त्या व्हिडिओमधून, अशा प्रकारच्या पोस्टमधून केला जातो। तर त्या अर्धवट मेंदूच्या दलिंदर तोंड्याला मला सांगायचंय की बाळा, बाबासाहेबांनी मराठ्यांना आरक्षण दिलं नव्हतं, तर मराठ्यांनी बाबासाहेबांना आरक्षण दिलं होतं। आणि ते मराठा म्हणजे छत्रपती राजश्री शाहू महाराज आहेत। त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मराठ्यांना आरक्षण घ्या म्हणत होते, पण मराठ्यांनी ते आरक्षण घेतलं नाही, अशा वगैरे वगैरे अशा प्रकारच्या खोट्या वल्गना आणि बाजार गप्पा मारणे कृपया करून बंद कर। अरे साधी गोष्ट आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर मराठ्यांना आरक्षण देत होते, तर मराठ्यांना आरक्षण नेमकं ते कोणत्या प्रवर्गामधून देणार होते? SC मधून की ST मधून? अरे एडपटा, तू मराठ्यांना आरक्षण देण्याच्या गोष्टी करतो, बाबासाहेबांनी ओबीसीला तरी आरक्षण दिलं होतं का, हे जरा अगोदर चेक करून बघ। बाबासाहेबांनी फक्त SC आणि ST प्रवर्गातील लोकांना आरक्षण दिलं होतं, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मृत्यू आज 6 डिसेंबर 1956 ला झाला होता आणि ओबीसी आरक्षण हे 16 नोव्हेंबर 1992 ला लागू झालं। म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूच्या तब्बल 36 वर्षानंतर ओबीसींना आरक्षण लागू झालं। तर मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मराठ्यांना आरक्षण देऊ केलं होतं, पण मराठ्यांनी आम्हाला नको म्हटलं, वगैरे वगैरे हा खोटा अपप्रचार कशाला करता रे? थांब, तुला कदाचित राग येईल, पण अगोदर नीट ऐकून घे, समजून घे, आणि मग तुला काय रिॲक्ट व्हायचं ते रिॲक्ट होईल। भावड्या राजघटनेचा मसुदा तयार होताना संविधान सभेचे सदस्य असलेल्या TT कृष्णामाचारी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मागासवर्गीय म्हणजे काय हा प्रश्न विचारला होता। तेव्हा त्यांच्या उत्तरादाखल स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की अनुसूचित जाती आणि जमातीशिवाय अनेक राज्यात असे घटक आहेत की जे त्यांच्या इतकेच मागासलेले आहेत, पण मात्र सध्या त्यांना अनुसूचित जाती किंवा जमातीमध्ये घेता येणार नाही किंवा त्यांना लगेचच आरक्षण देता येणार नाही। तर मग जेव्हा बाबासाहेबांनी स्वतः सांगितलं की सध्या SC ST वगळता इतरांना लगेचच आरक्षण देता येणार नाही, मग बाबासाहेब जर स्वतः सांगत असतील, तर तू मराठ्यांना बाबासाहेब आरक्षण देत होते हे नेमकं कशाच्या आधारावर सांगतोस? भावड्या, खरं म्हणजे मला या विषयावर बोलण्याची बिलकुल इच्छा नव्हती, पण हे जे सारखं सारखं तू मराठ्यांना टार्गेट करतोस आणि आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचं प्रदर्शन करतोस ना, त्यामुळे आज हे सर्व बोलणं कुठेतरी गरजेचं आहे असं मला वाटलं। कारण माथारी मेल्याचं दुःख नाही, तर काळ सोकावता कामा नये। स्वातंत्र्याच्या वेळची एक गोष्ट सांगितली जाते की देशाच्या संसदेत संविधान बनवण्याचं काम सुरू होतं, संविधान सभेमध्ये घटनेच्या कलमावर खडाजंगी सुरू होती, देशाचं भवितव्य लिहिलं जात होतं आणि या संविधान सभेमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून निवडलेले अनेक सदस्य होते। पण घटनेचा मुख्य मसुदा लिहिण्याची जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे सोपवण्यात आली होती। त्यावेळेचा एक किस्सा सांगितला जातो की एकदा एका सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरी संविधान सभेमधले विदर्भाचे प्रतिनिधी डॉक्टर पंजाबराव देशमुख अचानक आले। पंजाबराव देशमुख म्हणजे महाराष्ट्रातील कृषी आणि शिक्षण क्रांतीचे जनक। दलितांसाठी मंदिर खुले करण्याच्या आंदोलनावेळेपासून त्यांच्यात व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये चांगली मैत्री निर्माण झाली होती। दोघांना एकमेकांचा आदर व विश्वास होता। पंजाबराव देशमुखांच्या आंतरजातीवर टीका झाली तेव्हा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उभे होते। पण त्या दिवशी बाबासाहेबांना देखील जाणवलं की सकाळी सकाळी भेटायला आलेले पंजाबराव थोडे अस्वस्थ आहेत। पंजाबरावांना चिंता लागली होती ती संविधानातल्या आरक्षणाची। बाबासाहेब आपल्या घटनेमध्ये दलितांना आरक्षण देणार ही तर काळ्या दगडावरली पांढरी रेघ होती, पण दलितांसोबतच शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या इतर अनेक मागास जातीचा अभ्यास घटनेने करावा आणि त्यांच्यासाठी घटनेत काही सवलती असाव्यात अशी पंजाबरावांची तीव्र इच्छा होती। त्या विषयावरच बोलण्यासाठी ते बाबासाहेबांच्या घरी आले होते। आंबेडकरांपुढे त्यांनी हा विषय काढला तेव्हा बाबासाहेब म्हणाले, मला तुमची कळकळ जाणवते, मात्र अशा जातीची संख्या सध्या प्रचंड असल्याने अल्पावधीतच त्यांची मोजणी आणि अभ्यास करणे शक्य नाही, त्यामुळे विचारपूर्वक घटनेमध्ये 340 कलम मी आधीच जोडलं आहे। पंजाबराव देशमुख यांना बाबासाहेबांच्या शब्दामुळे दिलासा मिळाला, कारण घटनेच्या 340 कलमानुसार असा आदेश दिला होता की स्वतंत्र भारताचे पहिले सरकार अस्तित्वात आल्यानंतर त्यांनी राष्ट्रपतीच्या आदेशाने एक कमिशन नेमावे आणि या कमिशनने देशभर आरक्षणास पात्र अशा सर्व जातीची माहिती काढून ती सरकारला द्यावी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान निर्मितीच्या अखेरच्या भाषणात ज्या मान्यवरांची घटनेच्या निर्मितीमध्ये मदत झाली त्या सर्वांच्या नावानिशी
उल्लेख करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. त्यामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या नावाचा उल्लेख त्यांनी विशेषत्वाने केलेला आहे. संविधानात केलेल्या तरतुदीनुसार 1953 साली कालेलकर आयोग आणि त्यानंतर 1979 ला मंडल आयोग गठीत केला गेला. दुर्दैवाने पंजाबरावांना अपेक्षित असलेल्या मराठा समाजाला आरक्षण मिळू शकले नव्हते. मराठा समाज बहुसंख्येने शेती करत असल्यामुळे, तो मुळात कुणबी असल्यामुळे त्यांनी कागदोपत्री कुणबी जात लावावी यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केला. त्या काळात पंजाबराव देशमुख केंद्रात मंत्री होते. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी प्रवर्गात टाकावे म्हणून मुंबईच्या मराठा मंदिर येथे एक मीटिंग बोलावली. त्यावेळी मराठा समाजातील दिग्गज नेते व अनेक मान्यवर देखील उपस्थित होते. पण यापैकी विशेषतः मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील काही नेत्यांनी आम्ही क्षत्रिय जमीनदार आहोत, मग स्वतःला आम्ही कुणबी मागासवर्गीय कसं म्हणून घ्यायचं हा मुद्दा उपस्थित करत पंजाबराव देशमुख यांना विरोध केला. मात्र पंजाबराव देशमुख यांचा प्रभाव असलेल्या विदर्भातील मराठा नेतृत्वानी मात्र त्यांचं ऐकलं. तिथल्या कागदपत्रावर त्यांनी कुणबी अशीच नोंद करायला सुरुवात केली आणि याचाच परिणाम पुढे असा झाला की ओबीसीसाठी आरक्षण लागू झालं तेव्हा विदर्भातील मोठ्या प्रमाणात मराठ्यांना कुणबी समाज म्हणून ओबीसी आरक्षण लागू झालं. गरीब मराठा कुटुंबातील मुले शिक्षण व रोजगारापासून वंचित राहू नयेत यासाठी पंजाबराव देशमुखांनी केलेले प्रयत्न सार्थकी लागले. विदर्भाने त्या काळी प्रागतिक विचार दाखवले म्हणून आज त्यांना आरक्षणाची लढाई लढावी लागत नाही. याचे संपूर्ण श्रेय जाते ते म्हणजे भाऊराव उर्फ पंजाबराव देशमुखांना. त्यामुळे पुन्हा एकदा ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षण याशी बाबासाहेबांचा संबंध जोडण्या अगोदर कृपया करून तू हे सगळं एकदा समजून घे. बाबासाहेब काही संकुचित विचाराचे होते किंवा बाबासाहेबांनी फक्त एससी आणि एसटीचाच विचार केला असं मला कदापि म्हणायचं नाही. बाबासाहेबांबद्दल मला प्रचंड आदर आहे आणि बाबासाहेबांनी त्यावेळी त्यांना जे करता येईल ते 100% करण्याचा प्रयत्न केला होता हा मला 100% विश्वास आहे. पण शेवटी प्रत्येक माणसाला काही मानवी मर्यादा असतात आणि बाबासाहेब काही देव नव्हते आणि त्याच मर्यादेमुळे एससी आणि एसटीला आरक्षण दिल्यानंतर बाबासाहेब ओबीसीला आरक्षण देऊ शकले नाहीत. तर मग त्याच काळच्या सधन असलेल्या आणि सर्व राजकीय सत्ता आपल्या हातामध्ये असलेल्या मराठा समाजाला बाबासाहेब आरक्षण कसे देतील हा साधा प्रश्न आहे. परत एक वेळ तू म्हणतोस म्हणून आपण मान्यही करू की बाबासाहेब मराठ्यांना आरक्षण देत होते पण आमच्या पूर्वजांनी ते स्वीकारलं नाही. तर भावड्या चांगलं झालं ना, आमच्या पूर्वजांनी ते स्वीकारलं नाही म्हणून तर तुम्हाला ते आमच्या वाट्याच्या आरक्षणाचा लाभ घेता आला आणि नव्हे तो आजही तुम्ही घेत आहात. आणि या गोष्टीसाठी तर खरं म्हणजे तुम्ही आमच्या पूर्वजांचे आभार मानले पाहिजेत की त्यांनी त्यावेळेस आरक्षण स्वीकारलं नाही म्हणून तुम्हाला त्याचा फायदा घेता आला आणि जो तुम्ही आतापर्यंत घेत आहात. अरे मित्रा, तुला जर टार्गेटच करायचं असेल ना तर त्या आईत खाऊन ना, त्या आरामखोरांना कर ज्यांनी आरक्षणाचा लाभ घेऊन नोकरी मिळवली, गाडी घेतली, घोडी घेतली, मस्त टुमलेदार बंगलाही बांधला. आज त्याची तिसरी पिढी देखील या आरक्षणाचा लाभ घेऊन उच्च शिक्षण घेत आहे. तर कोणी एठना एवढाल्या जाड साकळ्या, तर कोणी कानात बाळ्या आणि हातभर केस वाढून आलिशान गाड्यामधून फिरत आहेत. आणि तुम्ही कुठे आहोत तर आजही तिथेच. आजही तुझी आणि माझी लायकी काय आहे तर एक क्वार्टर आणि एक कोंबडी दिली की तू खुश होतो आणि वेडेवाकडे हात करत रस्त्यावरती रील बनवतो. अरे आता तरी हे माकड चाळे बंद कर आणि खरंच जर तू बाबासाहेबांचा कार्यकर्ता असशील तर त्या हरामखोरांना, त्या आईत खाऊंना जाब विचारायला शिक जे समाजाच्या नावावर मोठे झाली आणि समाजाला विसरले. अरे यांची पोट फुटायची वेळ आली तरी अजून किती दिवस फक्त हे स्वतःच्याच ताटात वाढणार आहेत माहित नाही. तुम्ही शिकले, तुम्ही मोठे झाले, तुमचे घरदार झाले म्हणजे सर्व झाले का? बाबासाहेबांनी सांगितले होते की ज्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली, जे बऱ्यापैकी आर्थिक सक्षम होतील त्यांनी स्वतःहून आपल्या आरक्षणाचे लाभ विसर्जित करावे. तसे शासनाला त्यांनी लेखी द्यावे आणि त्यांनी आपल्या उर्वरित मागास बांधवाच्या उद्धारासाठी प्रयत्न करावेत. हे बाबासाहेबांना अपेक्षित होते. हा समाज बाबासाहेबांना हवा होता. पण असे आज कितपत होताना दिसते. हे सुधारले पण तुझं माझं काय? अरे अजून किती दिवस तुझ्या माझ्या वाट्याचा आरक्षणाचा लाभ या आयत खाऊंना घेऊ देणार आहे? तेव्हा टार्गेटच जर करायचं असेल तर या आयत खाऊंना आरक्षणाचे लाभ विसर्जित करण्यासाठी कर. भावा, हिंमत दाखवून तू त्यांना जाब विचारायला शिकलं पाहिजे. कारण भावा, तुझा शत्रू आज गोरगरीब सामान्य मराठा नाहीये. आपण एकमेकांचे शत्रू नाहीत तर आपला शत्रू हा आपल्याच समाजातील प्रस्थापित भांडवलदार आणि नोकरदार वर्ग आहे, जो आपल्या वाट्याच्या, आपल्या हक्काच्या योजना आणि आरक्षण लाटून अजगराप्रमाणे फुगत चालला आहे. हिंमत असेल तर त्या अजगराशी 2 हात करायला शिक. त्यावेळेस हा सामान्य मराठा तुझा बांधव तुझ्या खांद्याला खांद्या लावून तुझ्या सोबत असेल. मित्रा, लक्षात ठेव, या जगात फक्त 2च खऱ्या जाती आहेत. त्या म्हणजे एक गरीब आणि दुसरी म्हणजे श्रीमंत. बाकी सब झूट आहे. तू ज्यांना आपलं आपलं म्हणतोस, ज्यांना ऐकून तू मराठ्यांना, आपल्या सोबतच्या बांधवावर टीका करतोस, तो तुझ्या जातीतील प्रस्थापित
कधीही तू त्याच्या जातीचा आहेस म्हणून त्याची पोरगी तुला देणार नाही ना तुझी बहीण करून घेणार आहे. आणि त्यामुळे यांच्या सांगण्यावरून तू पेटू नको आणि गोरगरीब सामान्य तुझ्याच बरोबर शेतात कंपनीत काम करणाऱ्या मराठा भावाला तू हिणवू नको, विरोध करू नको, आपल्यात वाद घालू नको. तू आणि मी आपण दोघे या व्यवस्थेचे समान शोषक आहोत आणि आपल्याला जर हे शोषण आपल्यावर होणारा हा अन्याय रोखायचा असेल तर या शोषण व्यवस्थेच्या विरोधात आपल्याला हातात हात घालून या प्रस्थापित नोकरदार आणि भांडवलदार वर्गाशी आपल्याला एकत्र लढावा लागेल. आतापर्यंत यांनी आपल्या अज्ञानाचा फायदा घेऊन कधी जातीच्या नावावर तर कधी धर्माच्या नावावर आपल्याला आपसामध्ये लढवत ठेवलं आणि स्वतः मात्र एसीच्या हवेत बिर्याणीवर ताव मारत बसले. यांची मुलं परदेशात आणि आपली मुलं देशीत आणि उसात. बाबासाहेबांनी मराठ्यांना आरक्षण दिलं नाही कारण तेव्हा ते देता येत नव्हतं. पण आज मी खात्रीने सांगतो की आज जर बाबासाहेब असते ना तर बाबासाहेबांनी मराठ्यांना 100% नाही तर 1001% आरक्षण दिलं असतं. कारण बाबासाहेब हे विद्वान होते. ते जातीच्या आणि धर्माच्या बाजूने नाही तर अन्यायाच्या शोषिकांच्या बाजूने उभे राहणारे एक द्रष्टे नेते होते. खरं म्हणजे कोणत्याच महापुरुषांना जात आणि धर्म नसते. महापुरुषांची जात आणि धर्म एकच असते, ती म्हणजे मानवता. त्यामुळे आमचे बाबासाहेब, आमचे अण्णाभाऊ, आमचे शिवाजी महाराज, आमचे फुले हे म्हणणे कृपया बंद करा. महापुरुष हे सर्वांचे, सर्व जाती आणि धर्मांचे विश्व कल्याणाचा विचार करणारे असतात. आज जर बाबासाहेब असते तर स्वतः बाबासाहेबांनी ही जी 4-2 ओबीसी मधील टाळकी मराठा आरक्षणाला ओबीसी मधून विरोध करत आहेत ना त्यांच्या गांडीवर फटके दिले असते हे मी ठामपणे सांगतो. त्यामुळे यांचा कावा ओळख, यांच्या अपप्रचाराला बळी पडू नको आणि रोज सोबत राहणाऱ्या गावखेड्यातल्या 18 पगड जातींना एकत्र घेऊन गावगाडा चालवणाऱ्या, एकाच कामावर सोबत जाणाऱ्या, एकाच शाळेत एकाच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या पण केवळ मराठा आहे म्हणून तुझ्यापेक्षा 5 पट 10 पट फीस भरणाऱ्या मराठा भावाच्या व्यथा तू समजून घे. आणि तुला जर त्याच्या सोबत त्याला जर सपोर्ट करता येत नसेल ना तर निदान त्याच्या विरोधात तरी बोलू नको एवढीच माफक अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय, जय भीम, जय महाराष्ट्र.